नमस्कार. आज भल्या पहाटे आपण लेखनाला सुरुवात केली. म्हणजे 2:15 टाईम आहे आणि हा टाईम आपला चक्रधार स्वामींचा टाईम असतो. तर आज आपल्या जोडीला फडणवीस साहेब, राम कदम, स्वतः TMCला हरवून टाकणारे मोदी साहेब आणि मी स्वतः गाईपालक रूपामध्ये आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या विविध पैलूंमधून आपण आज बजरंगबली साध्य करत आहोत. तर तो असा की आज विश्वाला गरज आहे ती सत्यराम राज्य पद्धतीची. प्राचीन ब्राह्मणके आरण्यके होती. मानवपूर्वी म्हणजे स्वतः बलराम भाऊ भ्राता व मी विष्णू अवतार श्रीकृष्ण शाळा सांदीपिनी आश्रम येथे अशी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी रचना होती की फक्त 12 वर्षात 64 कला, 9 सिद्धी, 9 निधी युक्त असे सामान्य मनुष्य VIP होत असे त्या काळात. त्या काळी मग आज का नाही होत असं? आज असं मानवाचं तुटपुंज्या बुद्धीमुळे तो अतिशय वेगळ्याच अवस्थेला पोचला आहे मनुष्य. आजचा विषय आहे मानव कल्याण आणि देवी देवता यांची मुख्य कार्यप्रणाली प्रेरणास्थानी आहेत श्री दिगंबर आचरेकर मोठे भाऊ आणि श्री सन्माननीय आमदार राम कदम मधले भाऊ. आज पृथ्वीवर खरा माणूस देव आहे तो हे माझे दोन्ही भाऊ राम कदम आणि आचरेकर बाळू. हे दोन्ही मोठे भाऊ जरी मी डॉक्टर सायंटिस्ट होऊ शकत होतो तरी त्यापेक्षाही मोठा विचार सेवक माझं घाटकोपर या 2 रत्नांमुळे साध्य झाली गोष्ट. आज अजरामर महापुरुष लेखनी होती ती ह्या 2 महारत्नांमुळे, या 2 चिरंजीव झऱ्यांमुळे, माणुसकीच्या झऱ्यांमुळे आज आपलं लेखन कंटिन्यू झालं. नाही तर विरोधी पक्षाने आम्हाला खूप त्रास दिला होता मधल्या काळामध्ये. त्यास हे आपले साहेब होते उद्धव ठाकरे, त्यांनी तर चांगलंच कल्याणच करून ठेवलं होतं आमचं. आणि आज योग गुरुकुळे आवश्यक आहेत कॉलेजच्या रूपाने. म्हणून बापड्यांनो मीही शिक्षण महर्षी हळूहळू बनत आहे. सगळ्या जनतेला बोलतो आहे मी. जग कितीही मायावी झाले तरी योगविद्या सारखी कोणी अव्वल आध्यात्मिक, अव्वल परमेश्वरी विद्या लय होणे नव्हे कधीच. म्हणून आज मी श्रीकृष्ण अंश श्री शरद कटारे गुरुजी तुम्हास योग याग विधी, नवविद्या, भक्तिरस आणि महासमाधी अभ्यास तुम्हाला मी शिकवणार आहे लेकरांनो. आणि योगनिकेतन मी उभारणार. ओके. तर ही जिद्द करण्याचं कारण एवढंच आहे की पुढचं भविष्य पृथ्वीचं हे दिवसेंदिवस धोक्यात येत चालले. बरं, म्हणजे पृथ्वीचं भविष्य म्हणजे माणसाचं. बरं काय, आई पृथ्वी मातेला काही होणार नाही. ती माती आहे, जिवंत माती आहे. ती अनेक रूपं धारण करते. अनेक वेळा प्रलय झाले पण पृथ्वी माता जैशी थी आहे. बरं, झाले भाऊ, होतील भाऊ, परंतु यासम ही अशी पृथ्वी माता अतिश्रेष्ठ माता. आणि इथे का आईसाहेबांचं नाव आहे आईसाहेब वर्षा कदम. त्या खरोखरच आमच्या आईसाहेब आहेत की इकडे घरातही ते रामभाऊचा त्यांचा साक्षात्कार होत असतो. ते सगळं माणुसकीच्या प्रेमापोटी या सर्व गोष्टी होत आहेत. आणि त्याच प्रेमापोटी, त्याच माणुसकीच्या रसामुळे आज लेखन शक्य होत असतं. आणि एवढं जागरण करून लिहिण्याचं कारण एवढंच आहे की कुठेही पृथ्वीवरच्या मानवाचं समूळ उच्चाटीकरण होऊ नये
हाच मोठं ध्येय आहे आपलं. मानव प्राणी हा पृथ्वीवरती अतिशय लाडकं लेकरू आहे बजरंगबलीचं. इथे बजरंगबली बाबा पण आहे बघा. आणि त्या मानव प्राण्याला सुखाचे अजरामर झरे जर भोले बाबांनी दिलेत, तर मग पृथ्वीवर असं का होत आहे सध्या जे चालू आहे ते? तर हे सगळं संपुष्टात आणण्यासाठी आणि पृथ्वीला अति उच्च अवस्थेत स्थापन करण्यासाठी आपण हा अट्टहास धरला आहे गेल्या 10 वर्षापासून, की जे करेल ते रामराज्यासाठी करेल, जे करेल ते हिंदू कम्युनिटीसाठी करेल आणि जे करेल ते भव्य दिव्य महापुरुषांच्या विचारांचं संमिश्र असं उच्च भारतीय एक खूप मोठं साध्य तुम्हाला मी देत आहे. तर त्याचा आज 4था लेख आहे. 4था 251 लेखापैकी काल आपण 2-3 छोटे छोटे आटपले, आज मोठा लेख आहे. आणि हे सगळं राम कदम बलराम भ्राता यांच्या प्रेरणेमुळे, त्यांच्या खास आशीर्वादामुळे होत असते. आपल्याला जरी परमेश्वरी साक्षात्कार झाला आहे, तर आपण ह्या पृथ्वीवरचा पहिला परमेश्वर म्हणजे दिगंबर भाऊ आचरेकर आणि दुसरा परमेश्वर म्हणजे राम कदम. हे जे 2 माणसं आहेत, त्यामुळे आज आपण भारताचा सेवक होऊ शकलो. बरं. आणि मी निधड्या छातीचा अतिशय बलशाली वीर असल्यामुळे अख्ख्या जगावर साम्राज्य स्थापन करण्याची ताकद आहे माझ्या अंगामध्ये. आणि ते फक्त सुदर्शन चक्रामुळे शक्य नाही आपल्याला. तर ते साध्य करण्याचं कारणच असं आहे मुळामध्ये, की जर पृथ्वीवरती मुक्तीची ठिकाणं असेल तर ते भारतवर्ष आहे. पृथ्वीवरती परमेश्वराचा रस्ता असेल, माणसाला देव बनवणारी जर प्रोसेस असेल तर ती फक्त भारतात आहे. आणि अशा ठिकाणी आपण जन्माला आलो हे आपलं भाग्य समजा, सगळ्यांचं, तुमचं, आमचं. बरोबर. आणि ही फेसबुक, गुगल ही कशी त्रोटक साधनं आहे, याच्यावर माझ्या विचारांना सामावून घेतील एवढी मोठी शक्ती नाही त्यांच्याकडे. म्हणून मी राम कदम भाऊंकडे अशा काही गोष्टी साध्य करणार आहेत, रामचरित्रमानससारख्या, की भक्तीची अजरामर जे मळे खोलवत आहे मी, त्याच्यामध्ये मी तुम्हाला येणाऱ्या नवीन पिढ्यांना आणि आत्ताच्या माणसांनासुद्धा अशा वस्तू देत आहेत, की त्या अक्कलकोट स्वामींच्या पारसमणीसारख्या वस्तू तुम्हाला मी देत आहे. उद्देश एवढाच आहे, की भारताचं जे अजरामर साम्राज्य आहे, भारताचं जे अजरामर तत्व आहे, ते आपल्याला गेली 3.5 वर्ष प्रसन्न झालेलं आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी जी अजरामर समाधी किंवा 16 वर्षाच्या शिवाजी महाराजांनी जी तलवारीची क्रांती करून दाखवली, तीच क्रांती आपण ह्या पृथ्वीवर आज करणार आहोत. आता तुम्ही बोलाल, अशा करोनामय वातावरणात, अशा एवढ्या